मंडळी नमस्कार. आज 8 ऑगस्ट 2026 सकाळचे 7:30 झाले आहेत. रोड ट्रिपचा आजचा हा तिसरा दिवस. मित्र हो, आम्ही निघालो आहोत आज वॉटरफॉल पाहण्यासाठी. आजचा प्लॅन असा आहे: पूर्वा वॉटरफॉल, चचाई वॉटरफॉल आणि केवटी वॉटरफॉल पाहणे आणि पुढे प्रयागराजला त्रिवेणी संगमास भेट देणे व मुक्कामी वाराणसी गाठणे. आजची रोड ट्रिप विशेष होणार आहे, तेव्हा या रोड ट्रिपचा आनंद घेण्यासाठी आमच्यासोबत दिवसभर राहा. मित्र हो, रात्री आम्ही रेवाला मुक्कामी होतो. रेवाचे हॉटेल नवीन आहे, परंतु रिकमेंडेशन करण्यासारखे नाहीत. रूम खूप छोट्या होत्या. असो, इतरही अनेक चांगली हॉटेल्स रेवामध्ये आहेत. रेवा खूप मोठे शहर आहे. हा पूर्वा वॉटरफॉलचा रस्ता आहे. रस्त्यावर गायीचा मुक्त संचार असतो, त्यामुळे आपले वाहन सावकाश चालवा, काळजीपूर्वक चालवा. हा वॉटरफॉल जो आपण आता पुढं पाहणार आहोत, हा वॉटरफॉल रेवावरून 32 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत आम्ही नाश्ता केला. पोहे आणि गरमागरम समोसे मिळाले. चांगला नाश्ता झाला आणि पुढे आम्ही रेवाच्या दिशेने निघालो होतो. वॉटरफॉलच्या अगोदर सुंदर अशी वृक्षराजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं रस्त्याच्या कडेला छान वृक्ष लागवड केलेली आहे. या ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था आहे आणि वॉटरफॉल पाहण्यासाठी कोणतेही तिकीट लागत नाही. मित्र हो, हा वॉटरफॉल टोस नदीवर असून 230 फूट उंचीवरून कोसळताना प्रचंड आवाज करतो. विशेष म्हणजे या वॉटरफॉलला खूप पाणी असते आणि हा वॉटरफॉल चोहोबाजूंनी गर्द झाडीनं लपलेला आहे. त्यामुळं विलक्षण असं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर हा उत्तम काळ आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत हा वॉटरफॉल आपणाला पाहता येतो. अतिशय नयनरम्य, डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा वॉटरफॉल. आपण आवर्जून या ठिकाणाला भेट द्यावी असा हा वॉटरफॉल. मंडळी, या चॅनलला माझ्या आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि व्हिडिओ इतर मित्रांना आपण पाठवावेत असे मी विनंती करतो. मंडळी, अशा या सुंदर ठिकाणाला स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे, परंतु आपण ते विसरत चाललोत. असं अस्ताव्यस्त आपण कचरा कुठंही फेकतो. विशेष म्हणजे या ठिकाणी डस्टबिन असूनही कचरा आपण रस्त्यावर कुठेही फेकतो आणि अशा या सुंदर ठिकाणाला गालबोट लावतो. आपल्याला विनंती आहे की आपण पर्यावरणाची हानी करू नये आणि कचरा हा डस्टबिनमध्ये टाकावा. डस्टबिन नसेल तर सोबत घेऊन या, परंतु अशा सुंदर ठिकाणाचं मातेर होऊ नये अशी विनंती आहे. पहा, आपण हा कचरा असाच फेकून दिला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी डस्टबिन आपल्याला दिसतं. या मंडळी,
आजचा दुसरा वॉटरफॉल आहे चचाई वॉटरफॉल. हा वॉटरफॉलही रिवा जिल्ह्यात आहे. रिवापासून 45 किलोमीटर आणि पूर्वा वॉटरफॉलपासून अवघ्या 9 किलोमीटर हा वॉटरफॉल आहे. बिहड नदीवर हा वॉटरफॉल असून 430 फुटावरून खाली कोसळतो. आम्ही गेलो त्यावेळेस पाणी कमी होतं, परंतु मन प्रसन्न करणारं असं हे ठिकाण आहे. आपण कधी आलात तर नक्की या वॉटरफॉलला भेट द्या. भेट देण्याचा काळ तोच आहे, जुलै ते ऑक्टोबर. मंडळी, आजच्या दिवसाचा तिसरा वॉटरफॉल केवटी वॉटरफॉल हाही रिवा जिल्ह्यातच आहे. रिवा शहरापासून 35 किलोमीटर आणि चचाई वॉटरफॉलपासून अवघ्या 20 किलोमीटरवर आहे. हा सुंदर वॉटरफॉल महाना नदीवर असून 322 फूट उंचीवरून खाली कोसळतो. खरंच डोळ्याचे पारणे फेडणारा हा वॉटरफॉल आहे. खूपच सुंदर आहे. प्रचंड पाण्याचा वेग असतो आणि हा किल्ला पाहण्यासाठी सुद्धा जुलै ते ऑक्टोबर हाच उत्तम काळ आहे. जवळच केवटीचा किल्ला आहे. हा किल्ला इसवी सन 1500च्या आसपास राजा परमारदेव यांनी बांधला अशी माहिती मिळते. किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे, परंतु आतील भाग जीर्ण अवस्थेत आहे. मित्रहो, आम्ही या वॉटरफॉलचा प्रचंड असा आनंद घेतला. खूप मनसोक्त असं चित्रीकरण केलं, भरपूर फोटो काढले. आपणही आवर्जून या वॉटरफॉलला भेट द्या आणि भेट दिली असेल तर नक्की लिहा. मंडळी, हा वॉटरफॉल पाहून आम्ही प्रयागराजच्या दिशेने निघालो. प्रयागराज 100 किलोमीटरवर अंतरावर आहे. त्यामुळे आज प्रयागराज पाहून आम्ही वाराणसी मुक्कामाला जाणार आहोत हे आपणाला मी सांगितलेच आहे. आणि हा प्रयागराजचा यमुना नदीवरील पूल हा केबल स्टेड पूल आहे आणि 2004 मध्ये बांधला गेला आहे. हा पूल पार केला की प्रयागराज शहरात आपली एंट्री होते. सुंदर पूल आहे आणि बांधकामही खूप छान आहे, दर्जेदार आहे. पाहू शकता आपण. ह्याचं दृश्य रात्री खूप सुंदर दिसत असेल. तो योग आम्हाला नाही मिळाला. जर ह्याचं दृश्य आपण पाहिलं असेल रात्री तर निश्चित आपण कळवा आणि आपण कमेंट करा. आपल्या कमेंटची निश्चित आम्ही दखल घेऊयात. कृपया माझ्या या बजेट ट्रॅव्हल 61ला सबस्क्राईब करा आणि या सिरीजचे सर्व एपिसोड पहा. पूल संपला की प्रयागराजचे भव्य असे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आहे आणि प्रवेशद्वार संपले की आपण संगमावर जाऊ शकतो. संगमावर थेट गाडी जाते, परंतु प्रयागराजमध्ये गर्दी खूप होती कारण कावड यात्रा सुरू आहे. अशी संगमावर जाण्यासाठी पाण्यातून गाडी घालावी लागते. खरं पाहिलं तर हे धोकेदायक आहे आणि नवीन माणसाला भीती वाटणं साहजिक आहे. मला वाटतं प्रशासनानं याकडं लक्ष देणं आवश्यक आहे. काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 फूट पाण्यातून गाडी घालावी लागते. संगमावर अशी छोटी छोटी दुकाने आहेत. प्रसाद आणि इतर पूजाचं साहित्य आपल्याला या ठिकाणी मिळतं. अनेक लोक या ठिकाणाहून गंगेचं, या संगमाचं पवित्र असं पाणी घेऊन जातात. त्यासाठी या ठिकाणी छोटे छोटे बाटल्या, डब्बे हेही आपल्याला मिळतं. बरीच गर्दी असते, गोंगाट असतो, परंतु भक्तिभावानं या ठिकाणी लोक येतात. लांबून लोक येतात या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी. गाडी उभा केली की आपल्या भोवताली पंड्या आणि बोट लोक गरडा घालतात.
आम्हीही बोटीनं संगमावर गेलो. खरंच मनाला प्रसन्न वाटतं. प्रचंड असा पाण्याचा प्रवाह आहे. भव्य असं पाण्याचा नजारा स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी धार्मिक विधी बोटेमध्येही होतात. आम्ही प्रयागराजहून बाहेर पडत आहोत. पाहू शकता आपण दोन्ही बाजूला ही छोटी छोटी दुकानं आहेत. आज मुक्काम आमचा सांगितल्याप्रमाणे वाराणसीला होणार आहे आणि त्या दिशेनं आम्ही निघत आहोत. कावड यात्रा सुरू असल्या कारणानं रस्त्याचा अर्धा भाग हा कावड यात्रेकरूंसाठी राखीव आहे. त्यामुळं ये जा एकाच रस्त्याने होते आणि त्यामुळं प्रचंड गर्दी होते, जाम लागतात आणि त्यामुळंच आम्हाला वाराणसी पोहोचण्यात खूप विलंब झाला. रात्रीचे जवळपास आम्हाला पोहोचण्यासाठी 9 वाजले होते. मित्रहो, खरंच कावड यात्रेमध्ये हे DJ वगैरे प्रकार जे चालू आहेत हे आपणाला पटतात का? आपण ठरवा.